नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भातली तिन्ही विधेयकं विधानसभेत सादर. विरोधकांकडून कर्जमाफीची पुन्हा मागणी. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं तर शिवसेना सरकार पडू देणार नाही, उद्धव ठाकरे यांची ग्वाही. तर राज्य सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी आज निवडणूक आयोग करणार सादरीकरण. आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यामुळे 15,000 भाविक अडकले. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. राज्य जीएसटी अर्थात राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आज मुंबईत सुरू झालं आहे. या अधिवेशनात 3 विधेयकं मंजूर करण्यात येणार आहेत. यामध्ये राज्य जीएसटी विधेयक हे प्रमुख विधेयक, स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपाई देण्याशी संबंधित असलेलं एक विधेयक आणि राज्य जीएसटी अस्तित्वात आल्यावर सध्या असलेल्या कायद्यांना रद्द करण्यासंदर्भातलं विधेयक अशी 3 विधेयकं आहेत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही तिन्ही विधेयकं आज विधानसभेत मांडली. कामकाजाच्या सुरुवातीला या विधेयकासंदर्भात सविस्तर माहिती देण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या 3 विधेयकांची वैशिष्ट्ये विरोधकांना सांगितली. त्यानंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. सरकारला जीएसटीपेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी महत्त्वाची वाटत नाही का, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर माजी मंत्री ए टी पवार, यशवंतराव पाटील आणि दयाराम अपगते यांचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडला. या अधिवेशनात पहिल्यांदाच रविवारी कामकाज होणार आहे. राज्य जीएसटी विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. वितरित केलं विधेयक क्रमांक 34 आणि 35 यामध्ये प्रामुख्याने 2च गोष्टी आहेत. 34 मध्ये नाही, 33 मध्ये एसजीएसटी आपल्याला दिलं तर एसजीएसटीच्या कायद्याच्या संदर्भात काय, तरतुदीच्या संदर्भात. 34 आणि 35 मध्ये जीएसटी कायदा आल्यावर अध्यक्ष महाराज जे कायदे रद्द होणार आहे, कारण जीएसटी कायद्यामध्ये राज्याचे काही हक्क केंद्राला देण्यात आले, केंद्राचे काही हक्क राज्याला आले. सेवा कर लावण्याचा अधिकार हा फक्त केंद्राला होता. आता आपण राज्याच्या कायद्यामध्ये सेवा कर लावण्याचा अधिकार आपण घेतोय. वस्तूवर कर लावण्याचा अधिकार हा राज्याचा होता, केंद्राला नव्हता. केंद्राने आपल्या कायद्यामध्ये तेवढा बदल केला. शुगर केन परचेस टॅक्स आता रद्द होणार आहे. मनोरंजन कर रद्द होणार आहे. एलबीटीचा कायदा रद्द होणार आहे. ऑक्ट्राय रद्द होणार आहे. असे जे राज्याचे कायदे रद्द होणार आहे, 35 मध्ये आपण फक्त हे कायदे निरसित करतोय. या चौकटीतला 35चा कायदा की ह्या कायद्यामध्ये बदल आता होतोय. दरम्यान काल जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विषयक समितीची 14वी बैठक संपली. या बैठकीत बहुतांश वस्तू आणि सेवांची कररचना निश्चित करण्यात आली आहे. आरोग्य आणि शिक्षण सेवांवर 0% कर असेल. 5, 12, 18 आणि 28% अशा 5 टप्प्यांमध्ये जीएसटी आकारला जाणार आहे, अशी माहिती जेटली यांनी या परिषदेनंतर पत्रकार परिषदेत दिली. दूरसंचार आणि वित्तीय सेवांवर 18% जीएसटी, तर रेसकोर्स क्लब, सट्टा आणि चित्रपटगृहांवर 28% जीएसटी आकारला जाईल. या समितीची पुढची बैठक येत्या 3 जूनला नवी दिल्लीत होणार आहे. सांगली जिल्हा 2 वर्षात बेघरमुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मिरज इथं शासनाच्या विकास योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात 6,500 घरांचं काम पूर्ण झालं असलं तरी सरकारी सर्वेक्षणानुसार अद्यापही जिल्ह्यात 15,000 नागरिक बेघर आहेत. ही बाब लक्षात घेऊन आगामी 2 वर्षात 15,000 घरं बांधावीत, असं त्यांनी उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सांगितलं. जलयुक्त शिवार योजना पारदर्शी आहे, मात्र या योजनेबाबत काही तक्रारी असल्या तर त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना दिलं.
4 लाखपेक्षा जास्त स्ट्रक्चर तयार झाले आणि याच्यामध्ये आपण 2 गोष्टी केलेल्या आहेत. एक थर्ड पार्टी ऑडिट आहे आणि एक कॉन्करंट ऑडिट आहे. आणि ही पहिली योजना अशी आहे की प्रत्येक कामाचा जिओ टॅगिंग करावं लागतं. लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सहित त्याचा फोटोग्राफ हा आपण अपलोड करतो. त्यामुळे या योजनेमध्ये पूर्ण पारदर्शिता आहे. तथापि जर कुठे तक्रार आली तर त्या तक्रारीवर कारवाई ही केली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं काही जनतेची योजना ही सरकारची योजना नाही झाली. कामं जनता करते. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण फार अविश्वास दाखवला तो जनतेवर अविश्वास होईल. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारमधून बाहेर पडायची तयारी आहे असा गर्भित इशारा देत कर्जमुक्ती दिली तर सरकार पडू देणार नाही अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवसेनेच्या मी कर्जमुक्त होणारच या अभियानांतर्गत नाशिकमधल्या शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीकेची झोड उठवली. कर्जमाफी हा तात्पुरता इलाज असेल तर तो इलाज करा, पुढचं नंतर बघता येईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना कर्जमाफी मागायचे, आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यात रूपांतर झालं असा टोला ठाकरे यांनी लगावला. कर्जमुक्ती द्या किंवा शेतकऱ्यांना 15 लाख रुपये द्या, अन्यथा कर्जमुक्तीसाठी विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितलं. राज्य सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळे कर वाढवून सामान्य जनतेवर भार टाकण्याचं काम राज्य सरकार करत आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. काल मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्यात दुष्काळ जाहीर न करता पेट्रोलवर लावलेला 6 रुपयांचा अधिभार दुष्काळ संपल्यानंतरही घेतला जातोय आणि आता पुन्हा सरसकट 11 रुपयांची पेट्रोल दरवाढ राज्य सरकारनं केली आहे असं ते म्हणाले. देशात सर्वाधिक महाग पेट्रोल राज्यात मिळत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पेट्रोलवर अधिभार लावण्याचा निर्णय सरकार मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 3 वर्ष पूर्ण केली आहेत. सत्तेत विराजमान झाल्यावर सरकारसमोर मोठं आव्हान होतं ते काळ्या पैशाला चाप बसवणं आणि त्यातूनच विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतला. पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत. काळ्या पैशाला चाप बसावा यासाठी 8 नोव्हेंबर 2016च्या रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनातून बाद करत असल्याची घोषणा केली. 26 मे 2014ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच काळ्या पैशाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली SITची स्थापना केली. परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी ब्लॅक मनी अँड इम्पोजिशन ऑफ टॅक्स ॲक्ट 2015 हा कायदा अंमलात आणण्यात आला. परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचं मूल्यांकन करण्याचा नियमही लागू करण्यात आला. या नियमात विदेशातून मिळणारा पैसा लपवणं तसंच कर चुकवेगिरी केल्यास 10 वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. G20 आणि इतर देशांकडून काळ्या पैशाबाबतची माहिती मिळावी यासाठीही भारतानं बोलणी केली. तसंच स्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशाबाबत माहिती मिळण्याच्या दृष्टीनं भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट करण्यात आली. त्याचबरोबर 1 जून 2016 ते 30 सप्टेंबर 2016 या दरम्यान उत्पन्न घोषित योजना लागू करण्यात आली होती. यातून काळा पैसा उघड करणाऱ्यांना 45% कर द्यावा लागला होता. तसंच अशा लोकांची नावंही गुप्त ठेवण्यात आली. बेहिशेबी मालमत्ता आणि काळ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येत नसल्याचं
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येत नसल्याचं सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग आज नवी दिल्लीत या यंत्रांचं प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करण्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. या यंत्रांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा मतदान पत्रिकांचा वापर करण्याची त्यांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर या यंत्रांमध्ये फेरफार करून दाखवावा असं आव्हान मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी या पक्षांना दिलं होतं. आज या मतदान यंत्राबाबत सुमारे 2 तास सादरीकरण होणार असून त्यानंतर वार्ताहर परिषदही होणार आहे. तसंच ज्या पक्षांनी या यंत्राच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे त्यांना देखील विशिष्ट तारखेला ही मतदान यंत्र हाताळायला दिली जाणार आहेत. यावेळी त्यांनी त्यात फेरफार करून दाखवण्याचं आव्हान निवडणूक आयोगानं दिलं आहे. दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथमधली चारधाम यात्रा काही काळासाठी स्थगित करावी लागली आहे. जोशी मठापासून 6 किलोमीटर अंतरावर हाती पहाड या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक बंद झाली आहे. यामुळे सुमारे 15,000 भाविक बद्रीनाथमध्ये अडकले आहेत. सीमा रस्ते संघटनेचे कर्मचारी रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पावसामुळे त्यांच्या कामात अडथळे येत आहेत. तरीही शर्थीचे प्रयत्न करून ढिगारा हटवण्याचं काम होत असल्यानं आज दुपारपर्यंत हा मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बद्रीनाथमध्ये अडकलेल्या भाविकांसाठी प्रशासनानं सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ज्या ठिकाणी ते आहेत तिथंच थांबण्याची सूचना प्रशासनानं केली आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाला कालपासून पुण्यात सुरुवात झाली. आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं उज्ज्वल केसकर यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. यावेळी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका फैयाज यांना ज्येष्ठ गायक पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाट्य संगीत रजनीच्या वतीनं मिनल दातार, मुग्धा वैशंपायन यांनी गाणी सादर करून महोत्सवाची सुरुवात केली. उद्यापर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून यात पंडित आनंद भाटे, तालयोगी पंडित सुरेश तळवळकर, पंडित सुरेश वाडकर यांचे कार्यक्रम होणार आहेत. सहाव्या आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनाचं काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजन करण्यात आलं. पाजबाने अदाब यांनी हे संमेलन आयोजित केलं होतं. या संमेलनात उर्दू आणि हिंदी भाषक शायर आणि कवी सहभागी झाले होते. त्यांनी उर्दू गझल, शायरी तसंच हिंदी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कि घर पतंगा रिझाए रखना था, दिल दिए सा जलाए रखना था. कि घर पतंगा रिझाए रखना था, दिल दिए सा जलाए रखना था. और शेर सुने कि आंखें होती हैं कान की कच्ची, कि आंखें होती हैं कान की कच्ची, इनको मुझ पे टिकाए रखना था. सोचा किए थे जिस शख्स को वजीर, वो प्यादा निकला. फतेह करने को दुनिया मौजूद असलाह तो था बहुत, पर जिस बारूद के हौसले पे हम लड़े वो बुरादा निकला. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भातली तिन्ही विधेयकं विधानसभेत सादर. विरोधकांकडून कर्जमाफीची पुन्हा मागणी.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं तर शिवसेना सरकार पडू देणार नाही, उद्धव ठाकरे यांची ग्वाही. तर राज्य सरकारचं आर्थिक नियोजन कोलमडल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी आज निवडणूक आयोग करणार सादरीकरण. आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यामुळे 15,000 भाविक अडकले. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.